फ्रेंड्स बघा, आता आम्ही सिटीमध्ये आलेलो आहे. तर बघा पावसाने भिजून गेलेलं आहे. मस्त पाऊस चालू आहे बघा. तर बघा फ्रेंड्स, सगळीकडे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. खूप पाऊस पडून गेला होता आणि थोडंसं थांबला होता. तर म्हटलं चला आपण आता शॉपिंग. बघा फ्रेंड्स, तर आता भर पावसामध्ये आम्ही आता शॉपिंग करणार आहे. तर आम्ही काय काय घेणार आहे तर तुम्हाला दाखवते. चला, तर मार्केटमध्ये आलेलो आहे आम्ही. तर पाऊस पडून गेलेला आहे बघा, सगळीकडे ओलं ओलं झालेलं आहे. तर आज बरीच खरेदी करायची आहे. तर चला बघूया आपण. तर बघा फ्रेंड, आता मार्केटमध्ये एकदम मस्त फुल अशी म्हणजे गर्दी होती. तर बघा मला टॉप घ्यायचे होते, तर मी इथे आले. तर सर्व असे टॉप बघितले पण मला काही आवडले नाही. तर मी माझ्यासाठी लेगिंग घेतल्या दोन. तर बघा आता लेगिंग घेते मी. बघा या दोन घेतल्या. कशा आहे कमेंटमध्ये कळवा. की गोल्डन कलर घेतला आहे आणि पर्पल घेतला आहे. त्यानंतर फ्रेंड्स, मला आता ज्वेलरी घ्यायची होती. तर त्यामध्ये मला कानातले वगैरे घ्यायचे होते. तर बघा मी कानातले बघितले, तर काही आवडले. नंतर परत दुसऱ्या ठिकाणी मी बघत होते. मार्केट बघा पाऊस असून सुद्धा खूप गर्दी होती. फ्रेंड्स, आता पॅन्ट घेतलेली आहे. तर आपण आता दुसरी शॉपिंग करू. मला घ्यायचे आहे कानातले. तर बघू आपण आता कानातले कसे भेटतात. तर बघा इथे खूप सारे कानातले होते. तर मी एक एक करून असे बघत होते. तर असे सुंदर आणि मला असे छोटे कानातले पाहिजे होते. तर बघा मी चॉईस केली. त्यामध्ये पूर्ण मल्टी कलरचे असे मणी होते बघा. तर मॅचिंग होती, असेच घेतले मी. सर्व याच्यावर मॅचिंग होतात असे. तर नंतर परत अजून दुसरे बघा हे दोन कानातले घेतलेले असे 2-3 प्रकारचे घेतले. 4 वाजले 4. तर बघा मी टॉप बघितले, पण मला ती टॉप काही आवडली नाही. तर मग टॉप कॅन्सल केले मी. नंतर मग यांना शर्ट घ्यायचं होतं. शर्ट असे 2 शर्ट आणि पॅन्ट. तर नंतर 10 रुपये 20 रुपये हरमळत होतं बघा. अशी पिना वगैरे घेतल्या मुलींना. इतकं मोठं सामान सगळं घेतलं बघा मी. तर बघा त्यामध्ये अशा पिना वगैरे घेतल्या. हेअर पिना, रुमाल वगैरे घेतला, हात रुमाल. नंतर मुलीला शाळेचे शूज घेतले तनिष्कासाठी. तर असे ब्लॅक कलरचे शूज घेतले बघा. तर खूप सारी शॉपिंग आम्ही केली. नंतर मग पाणीपुरी मला तर खूप फेवरेट आहे, सगळ्यांचीच फेवरेट आहे. तर आम्ही बघा अशी पाणीपुरी खाल्ली. तर मार्केटमध्ये आल्यावर आम्ही पाणीपुरी खातच असतो. त्यानंतर फ्रूट्स वगैरेच्या खूप गाड्या होत्या. तर इथे फ्रूट्स घेतले बघा. डाळिंब वगैरे घेतले मी. ड्रॅगन फ्रूट घेतले, माझ्या मुलीला आवडतं. तर माझी पिशवी पूर्ण भरली होती शॉपिंग. फ्रेंड्स, आता आमची शॉपिंग झाली बघा. आम्ही फ्रूट पण घेतले आता, अनार वगैरे. तर आता घरी चाललो आहे. सर्व शॉपिंग केली मी. आम्ही घरी चाललो आहे. शॉपिंग करून आता घरी चाललो आहे. तर खूप मार्केट मस्त भरले पाऊस असून सुद्धा. आता मार्केटमध्ये खूप छान वाटत होते, वातावरण छान होते. त्यानंतर बघा अशी मक्का होती. तर मक्का पण घेतली. पावसाळ्यात मक्का खायची मजा असते. तर नंतर मला बघा हे घ्यायचे होते, चेन घ्यायची होती, पायातले पेंडल. तर मी बघत होते. तर नंतर मला आवडली. तर मी एक डिझाईनची चॉईस केली. खूप सुंदर डिझाईन भेटली मला. दाखवते मी तुम्हाला. तर बघा अशा जाडमधून असे घेतले. आणि नंतर बघा आम्ही घरी जायला निघालो. बघा हे घेतले मी चेन. कशा आहेत कमेंटमध्ये कळवा. तर आम्ही आता घरी चाललो आहे. आणि फ्रेंड्स, आता आम्ही आता शॉपिंग केली आहे सिटीमधून. तर आम्ही आता मासे आणायला चाललो आहे, कारण आम्ही आज मासे फ्राय करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते कोणता मासा आम्ही घेणार आहे. तर आज छानपैकी पाऊस पडल्यामुळे आम्ही आता मासे फ्राय करणार आहे. तर कंटकी मसाला वगैरे मासे घेणार आहे. तर मासे मार्केटमध्ये चालू आहे आम्ही. तर जास्त करून आम्हाला सुरमई मासे जास्त आवडते, कारण त्यामध्ये काटे कमी असतात आणि लहान मुलांनाही खाता येतात. त्यामुळे बघा इथे आम्ही आता आलो आहे. तर सुरमई मासा घेतोय बघा. किती मोठा मासा आहे हा.
तर पहिल्यांदा असे तुकडे करून घेतले आम्ही आज याचे माशाचे, आणि त्यांच्याकडूनच मसाला पण भेटतो. तर बघा घरी आले तर मासे छान धुवून घेतले, त्यामध्ये हळद पावडर टाकली, अद्रक लसूण पेस्ट, तर अद्रक लसूण पेस्ट वगैरे बघा. बघा कंटकी मसाला आहे. आता टाकून घेऊ. हे टाकल्यानंतर कोणताच मसालाची गरज पडत नाही. बघा हा कंटकी मसाला टाकून घेतला आपल्या आवडीनुसार. बघा लिंबू पिळून घ्यायचे, लिंबू छान पिळून घ्यायचे, सर्व मॅरिनेट छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडा वेळ ठेवून द्यायचे 10 मिनटं. तर नंतर बघा याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकली आणि छान मिक्स करून घेतले आणि 10-15 मिनटं ठेवून दिले त्याला. तर नंतर फ्राय करायला घेतले. बघा एका तुम्ही कढई पण घेऊ शकता, मी इथे तवा घेतला आहे, तर तव्यावर तेल टाकले आणि बघा एक एक करून असे छान तळून घेतले आहे. तर खूप छान क्रिस्पी आणि छान झाले होते मासे, सर्वांनी आवडीने खाल्ले. तर बघा असे एक एक करून सर्व फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघा आता मासे तयार झाले आहेत. आता छान फ्राय करून घेते. छान मासे फ्राय झालेले आहेत. तर मासे रेडी आहे, तुम्हाला दाखवते मी. बघा हे किती छान ब्राऊन कलर आला आहे. तर मासे तयार आहेत. तर आम्ही आज पुलाव पण केला होता आणि त्यासोबत मासे खाणार आहेत आम्ही फ्राय केलेले. तुम्ही बघू शकता. बघा तयार झाले आहे. तर बघा सर्वजण खात आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. हा ना थोडं